विज्ञान योग्य जैविक रचना तयार करेल, पोषण साठा निर्माण करेल, भ्रूण ज्याला ॲम्ब्रिओ म्हणतात, ज्याच्यातून वनस्पती निर्माण करण्याची क्षमता असते, असे सर्व गुणधर्म असलेला दाना रसायनापासून पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार करण्याचे यश आजसुद्धा विज्ञानाला आलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. याचा अर्थ काय? विज्ञान काही करू शकणार नाही. मी विज्ञानाचा विद्यार्थी, विज्ञान हा माझ्या आवडीचा विषय. पण आजचं विज्ञान प्रामुख्यानं आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टीवर काम करत आहे. ते नवीन शून्यातून निर्माण करू शकलेलं नाही आहे. हे विज्ञानाला अजूनही आव्हान आहे. अनेक विचारवंत म्हणून अनेक संत सांगतात की जीवन हे केवळ शारीरिक रासायनिक क्रियांमुळे निर्माण झालेलं नाही, त्यामागे एक चैतन्य आहे, एक ईश्वरी तत्व आहे. विज्ञान जीवनाची रचना आणि कार्यपद्धती समजावून सांगू शकते, परंतु जीवाची जी मूळ उत्पत्ती आहे ना, त्यामागील कारणमीमांसा आहे, ह्या अध्यात्मामध्ये सापडतात. आमचा जसं शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आहे, तशा प्रकारे आमचा विशिष्टाद्वैत सिद्धांत आहे. आणि या विशिष्टाद्वैत सिद्धांतामध्ये सांगितलं आहे शरीर शरीरी म्हणजे काय? आपण सर्व जी शरीरे आहोत ही त्या भगवंताचे शरीर आहे. म्हणजे तो भगवंत कोण आहे? शरीरी आहे. आणि आपण सर्वजण शरीर आहोत. माझ्या शब्दात जर सांगायचं झालं तर अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या माझ्या अभंगामध्ये मी सांगितलंय अणु रेणू देव आहे, शोधून बघा म्हणजे तुम्हाला तो कळेल. आज 2026 आपल्या शेतीची अवस्था काय आहे? तुम्ही शिकलेले आहात. पूर्वी शेतीमध्ये रासायनिक खते वापरली जायची का? नाही, एकदम अत्यल्प, तरी जमीन आमची सुपीक होती. आज आम्ही काय करतोय की रासायनिक खतांचा मारा करून ती जमीन जी आहे तिला विष बनवतं एक प्रकारचं. आणि त्यामुळे विज्ञानानं प्रगती केली, पण आपलं आयुष्यमान घटलंय बघा. आज 30 वर्षाच्या मुलाला अटॅक येतो. पूर्वी 40 वर्षापर्यंत हातच लावायचं नाही, बघायचंच नाही, काही नाही होणार. त्याला BP नसेल, डायबेटीस नसेल. आज गॅरंटी नाही. जन्माला आलेलं जे पोर आहे ना, ते जन्माला येता क्षणीच डायबिटीज घेऊन येतं. हा प्रकार आहे रासायनिक खतांचा प्रचंड भडीमार. याला जबाबदार आपण आहोत. म्हणून आपण काय केलं पाहिजे? मग महाराज आम्ही विज्ञानवादी राहायचं नाही का? आम्हाला क्वांटिटी नको आहे का? हवे, परंतु सेंद्रिय खतांकडे, सेंद्रिय शेतीकडे वळा. कारण या आताची जी शेती आहे तिने वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण केलेत. वास्तविक आज विज्ञान इतकं विकसित आहे, आपलं हृदय बदलता येतं, मेंदू बदलता येतो, फुफ्फुस बदलता येतं, काही शरीरातला पार्ट बदलू शकतो. मग किती आपल्याला आयुष्य पाहिजे होतं? वास्तविक आता अजूनपर्यंत शोध लागायला पाहिजे होता की त्याला काय झालं, जात आहेत, अरे हे जाऊ नकोस, गॅस सिलेंडरसारखी बॉडी आणून द्या, रिफिलिंग करतो आणि पाठवून देतो. आज सिलेंडर तसंच आहे ना, आपण काय करतो, रिफिल करून घेतो ना, तसं झालं असतं ना. परंतु हे नाही आहे, हे देवाच्या हातात नाही आहे. आपण विज्ञान विकसित करून आपली प्रगती करतोय, परंतु आपण आपल्या विनाशाकडे जातोय. म्हणून काय केलं पाहिजे? आपली जी भारतीय परंपरा होती ना, ती जपली पाहिजे. सेंद्रिय खतावर शेती केली पाहिजे. पूर्वीचा माणूस सांगत होता, अरे जा 100 वर्ष जात नाही मी. आज कुणाला गॅरंटी आहे 100 वर्षाची? त्यांनी जरा हातवरती करा. कोणीच नाही देऊ शकत गॅरंटी. कारण या खतानी आणि या शेतीनं आम्हाला आतून पोखरून टाकलंय, संपवून टाकलेलं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपली जी परंपरा आहे ती जोपासली पाहिजे. याचा अर्थ आज जे कृषी प्रदर्शन झालं त्याचा उपयोग करून घ्यायचा नाही का? घेतला पाहिजे. आपण विकसित झालो पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, पण आपल्यातले आध्यात्मिकता, आपले संस्कार, आपली संस्कृती विसरता कामा नये. हे त्याच्यातून गगनभरारी कृषी महोत्सव जे आहे याच्यातून शिकावं असं मला वाटतं. आपण विचार केला
तर आज कित्येक वर्षानंतर हजारो लोक, आता मी गगनगिरी महाराजांकडे येईन की ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे हा सगळा गोतावळा इथे जमा झालेला आहे. तर त्यांना मी वंदन करेन की मला असं अभिमानानं सांगायचं आहे की आज कित्येक वर्ष झाली गगनगिरी महाराज आपल्यामध्ये नाही आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं. मी नेहमी ज्यावेळेला गगनगड जो आहे तिथे तर जायचोच आम्ही, परंतु मुंबईकडे आमच्या कार्यक्रमानिमित्त ज्यावेळी जायचो त्यावेळेला खोपोलीच्या आश्रमामध्ये जायचो. बऱ्याच वेळा आम्ही 8-10 वेळा तरी खोपोली आश्रमामध्ये आलेलो आहे. मग महाराज जवळ घ्यायचे आणि आपल्या मुलावर जसं प्रेम करतात तशा प्रकारे जवळ बसून गप्पा मारायचे. तर बघा, या महात्म्याचं नाव जे आहे ते आज अजरामर का झालं आहे? बघा, एखादा मनुष्य श्रीमंत असेल तर त्याचं नाव काही वर्ष टिकतं. एखादा राजकारणी असेल तर त्याचं नाव त्याच्या कारकिर्दीपर्यंत टिकतं. एखादा अधिकारी असेल तर त्याच्या नावाचा दबदबा निवृत्तीपर्यंत असतो. पण संतांचं तसं नाही आहे. शेकडो वर्ष झाली तरी सुद्धा संत माऊली, ज्ञानेश्वर माऊली किती वर्ष झाले आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचं नाव अजरामर आहे. कारण हे संत कधी स्वतःसाठी जगत नाहीत, ते लोकांसाठी जगतात. परमपूज्य गगनगिरी महाराज जे आहेत हे सुद्धा स्वतःसाठी जगले नाहीत, लोकांसाठी जगले. त्यांनी निसर्गाला गुरु मानलं, साधनेला जीवनामध्ये त्यांनी महत्त्व दिलं आणि लोककल्याणाला आपलं त्यांनी कर्तव्य समजलं. सिद्धयोगी, जलतपस्वी, नाथपंथीय अशा प्रकारच्या अनेक पदव्या त्यांना लोकांनी दिल्या. महायोगी स्वामी गगनगिरी महाराज म्हणून, विश्वगुरू म्हणून त्यांना आज समाजामध्ये मान्यता आहे. महाराजांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु जे नवीन असतील त्यांच्यासाठी महाराजांचा जन्म 1906चा आहे आणि आमचे गुरु महाराज जे आहेत त्यांचा जन्म 1905चा आहे. समवयस्कर होते, त्यामुळे ते गप्पा मारताना अरे बस बस जवळ बसून घ्यायचे आणि एखाद्या आपल्या मुलाला सांगायचं तशा प्रकारे ते गप्पा सांगायचे. त्यांना गगन बावड्यावर घोड्यावरून ते जात असताना त्यांना कसा त्रास, म्हणजे घोड्यावरून जायचे ते त्यावेळी सुद्धा, तर त्यांना त्रास कसा व्हायचा ते मला त्यांनी सांगितलं. ते म्हणाले काही नाही, असा होतच असतो. 97-98ची गोष्ट आहे. मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले त्रास देत होते. मी बोवाबाजी करतो म्हणून, मी चेटूक नाटूक करतो म्हणून. अरे माझा सिद्धांतच आहे, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा, अशा प्रकारची माझी त्रिसूत्रे आहे. परंतु प्रसिद्धीच्या स्टंटसाठी आम्हाला छळत होते. गगनगिरी महाराजांनी मला सांगितलेलं ते वाक्य आजसुद्धा आठवणीमध्ये आहे. पिकलेला आंबा असतो ना, त्याच्यावरच लोक दगड मारतात. त्यामुळे म्हणाले हे लक्ष नाही ठेवायचं. माझी कपनी फाडली म्हणाले काही लोकांनी. बावड्याला असताना घोड्यावरून मी यायचो, खाली गडावर खाली जिथे तो घोड्याची समाधी वगैरे आहे ना तिथे. तर असे प्रसंग जीवनामध्ये येत असतात, घाबरायचं नसतं, आपण काम करत राहायचं. पिकलेल्या झाडावरच कोणीतरी दगड मारत असतात. ते मी कायम माझ्या मनामध्ये ठेवलं, लक्षात ठेवलं.